नमस्कार, स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला झणझणीत अशी तरीदार मिसळची रेसिपी तयार करून दाखवणार आहे। अशा पावसाळ्याच्या दिवसात आणि श्रावणात नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे असे पदार्थ बनवले जातात। आपण अशी छान अशी रेसिपी तयार करूया। मी तर पातेलं घेतले। अगोदर काय करणार आहे, मी मटकी आपली ना थोडी तेल टाकून शिजायला घालणार आहे। म्हणजे काय होतं, मटकी छान शिजली ना त्याची ते पाण्यात त्याचा रस चांगला उतरतो, त्याच्यामुळे मटकीची टेस्ट पण छान लागते त्या भाजीची। मी तर तेल 2 चमचे घेतलेले आहे। तेल काय जास्त नाही घेतलं, थोडंच घेतलं। मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी तेलात थोड्या वेळ त्याला परतून घेणार आहे। जास्त वेळ परतली आणि त्याची जास्त छान असा वास सुटला ना, ती बघा भाजीला टेस्ट खूप छान येते त्याची। त्यानंतर मी ह्यातनं आता हळद टाकणार आहे थोडीशी, जास्त नाही पण अर्धा चमचा हळद टाकणार आहे, मीठ आणि दोन्ही टाकून असं छान असं मिक्स करून जरा वेळ छान असं तेलात परतून घेणार आहे। चांगलं एक 2-3 मिनिट तरी आपण त्याला तेलात चांगले परतून घ्यायची, म्हणजे काय होतं, छान लागते त्याची भाजी खायला। आणि त्यात आपले 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ते छान शिजून घेणार आहे। अशी मटकी शिजून घेतली ना की आपली भाजी पण लगेच पटकन होते। तर मी झाकण ठेवले। आता मी भाजीची आपली मटकी शिजून घेते, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। तर मसाला तयार करण्यासाठी मी काय केलं होतं, आता तवा आपला ठेवला आहे गॅसवर। आपल्याला सगळं कांदा, खोबरं, कोथिंबीर सगळं भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी तवा ठेवला आहे। हे बघा, आता मी मोठा एक कांदा घेतला आहे, तसं उभा चिरला आहे, असं सुट्टा करून मी तव्यात टाकणार आहे। त्याच्यामुळे कसं होतं, ते पटकन भाजला जातो। चिरताना थोडासा पातळ, जास्त जाड पण नाही, आणि ते चिरल्यामुळे असं भाजला जातो पटकन। आणि तो निमा असं थोडासा भाजला ना की लगेच त्यात मी तेल टाकणार आहे थोडंसं, कारण तेलाने बी कांदा लगेच भाजला जातो। आपल्याला कांदा बऱ्यापैकी चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना जास्त त्याला म्हणजे करपून पण नाही द्यायचा, फक्त कलर चेंज झाला की मग ते झालं म्हणायचं आपलं तयार कांदा। कारण आपण नंतर तेलात चांगला भाजतो कांदा, सगळाच मसाला भाजतो आपण नंतर बी तेलात। आता मी खोबरं घेते। खोबरं बी थोडंसं आपण कांदा साईडला सारला, कारण कांद्यात जसं आपण तो खोबरं टाकलं तर ते व्यवस्थित भाजणार नाही। त्यात थोडंसं तेल टाकलं आणि ते थोडंसं असं थोडं भाजलं ना की त्याला तेल सुटतं खोबऱ्याला बी छान। आणि त्यासाठी मी कांदा साईडला सारला आणि खोबरं त्याचं भाजून घेतलं। थोडं लालसर झालं की मग भाजून एकत्र करून घ्यायचं सगळं। एकत्र घेऊन थोडं वेळ मी भाजून घेतलं। त्यात मी आता थोडंसं आलं आणि लसूण हे दोन्ही भाजून घेणार आहे। सगळेच आपण भाजून घ्यायचं, असं वेगळं काही काढायचं नाही। ते एकत्र भाजून घेतल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकते, आणि टोमॅटो टाकून आपण 4-5 मिनिट छान असं भाजून घ्यायचं ते व्यवस्थित, म्हणजे आपला मसाला बी छान तयार होतो। आता पूर्ण भाजून झाले, मी काय करते, ते एका भांड्यात काढून घेते, ते थंड करून घेते, नंतर मिक्सरला बारीक करून घेते। आता मसालाही बारीक करून घेतलेला आहे, आपली मटकी शिजलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणी करण्यासाठी मी काय केले, थोडं असं भरपूर असं तेल घ्यायचं। मिसळ तयार करताना कधीच तेलाची हायगं नाही करायची। त्यात मी मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरं टाकलं आणि लगेच कढीपत्ता टाकला। कढीपत्ता छान आपला भाजला तोपर्यंत मी त्यात लगेच मसाला टाकून घेतला, जो आपण बारीक करून घेतलेला आहे ना, तो मसाला टाकलेला। मसाला छान भाजून आता आपल्याला काय करायचं की जितका होईल तितका मसाला व्यवस्थित आणि चांगला भाजून घेतला की आपल्या कुठलीही भाजी असू द्या ती व्यवस्थित होते। मसाला तर आपला छान भाजतोय तोपर्यंत मी काय करते, यात मसाले घेतलेत, घरगुती मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद, एवढेच मसाले मी घातलेले आहेत, दुसरा कुठला। आणि नंतर आपण मिसळ मसाला घालणार आहोत। मसाला घातल्यानंतर मी आपल्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ओतलं आणि ते पाणी हे नाही टाकणार आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजतो।
त्याच्यामुळं त्यातलं पाणी मी थोडंसं घातलं ह्यात. आता हे पाणी थोडंसं आटलं की लगेच तेल सुटायला लागेल आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. बघा आता आपला मसाला खूप व्यवस्थित भाजलेला आहे. त्यात छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. असाच मसाला भाजला तरच आपली भाजी छान होते आणि त्याची चव पण छान लागते. मसाला भाजल्यानंतर आता मी काय करणार आहे, जी आपली मटकी शिजायला घातली होती ती मटकी यात घालून घेणार आहे. अगोदर थोडं पाणी घालूनच ते मसाला पूर्ण असा हलवायचा, म्हणजे मसाल्याच्या गाठी कुठं राहत नाहीत व्यवस्थित. आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण त्यात पाणी घालून घ्यायचं. व्यवस्थित त्याला उकळी छान येऊन द्यायची. आता आपण एक उकळी येईपर्यंत वाट बघायची. मी अगोदर मटकी शिजायला घालताना त्यात थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आत्ता आपण मीठ व्यवस्थित आपला विचार करून घालायचं, कारण आपण अगोदर थोडंसं मीठ घातलेले. नंतर आता आपली भाजी छान उकळली, त्यात मी आहे ना मिसळ मसाला घालणार आहे थोडासा, जास्त नाही पण थोडासा वापरणार आहे. आणि कोथिंबीर घालून अजून 10 मिनिट त्याला छान असं उकळून देणार आहे. बारीक गॅसवरच उकळून द्यायचं, म्हणजे आपली त्याची टेस्ट छान लागते, चव एकदम छान उतरते त्या रश्श्यात. बघा या तरी पण छान आलेली. आता आपण 10 मिनिट छान असे उकळून देऊया. आता बघा 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली मिसळ तयार झालेली आहे. चला आता आपण वाढूया. मी तयार केलेली मिसळची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सपोर्ट केला तरच आमचं काही जे आम्ही काय करतो त्याला आम्हाला छान वाटतं. नक्की सपोर्ट करा. आणि अशा प्रकारे तुम्ही मी जशी एकदा मिसळ केली तशी तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा किती छान लागते खायला. आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी बनवलेली मिसळची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.